आता पाहूया सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या वार पलटवारा संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर 25 जून ते 3 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 5 जुलैपर्यंत अर्ज माघारीची तारीख तर 12 जुलैला मतदान आणि निकाल जाहीर होणार। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार चालू आठवड्यातच होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये 1.5 तास तर शिंदे आणि फडणवीसांमध्ये रात्री उशिरा 2 तास खलबतं। लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही। ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय, सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा, हाकेंची मागणी। जालन्यात लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी आंदोलक रस्त्यावर, धुळे सोलापूर महामार्ग रोखत कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारचा निषेध, तर कोणीही कायदा हातात न घेण्याचं हाकेंचं समाजाला आवाहन। जरांगे पाटील 6 जुलैपासून राज्याचा दौरा सुरू करणार। 13 जुलैपर्यंत आम्ही सरकारला वेळ दिलाय, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, जरांगे पाटलांचं वक्तव्य। अकोल्यात कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल, तर कार्यकर्त्यांना पायावर पाणी टाकलं, मी पाय धुतले, टीकेनंतर नाना पटोलेंकडून स्पष्ट। राष्ट्रवादी पक्षात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू, सूत्रांची माहिती। मंत्रिपदाची संधी मिळावी, विक्रम काळेंची अजित पवारांकडे मागणी, सूत्रांची माहिती। उद्यापासून राज्यभरात सुरू होत असलेल्या भरती आता पुढे ढकलाव्या, खासदार निलेश लंके यांची पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। सांगलीतील 2 विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांचा दावा। आटपाडी आणि मिरजची जागा ठाकरे गटाचीच, अन्य जागांवर चर्चा करा, चंद्रहार पाटलांचं वक्तव्य।